नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? आज आपण इयत्ता चौथीतील गणित हा विषय पाहणार आहोत. आपल्या घटकाचे नाव आहे शाब्दिक उदाहरणे, बेरीज व वजाबाकी. आणि या घटकातील आज एक उपघटक पाहणार आहोत. त्या उपघटकाचे नाव आहे दिलेल्या माहितीवरून बेरीज व वजाबाकीचे उदाहरण तयार करणे व सोडवणे. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, की आतापर्यंत आपण जे उदाहरण दिले होते त्या उदाहरणामध्ये माहिती दिलेली होती, ते उदाहरण तयार करून दिलेले होतं आणि त्यावरून आपण ते उदाहरण सोडवत होतो. परंतु आता आपल्याला काय करायचं आहे, की फक्त माहिती दिलेली असेल, त्या माहितीवरून आपल्याला उदाहरण तयार करायचं आहे आणि ते उदाहरण सोडवायचं आहे. म्हणजे आता उलटी प्रक्रिया करायची आहे. उदाहरण सुद्धा आपण स्वतःच तयार करायचं आहे आणि सोडवायचं सुद्धा स्वतःच आहे. चला तर मग तयार आहात ना, की उदाहरण दिलेल्या माहितीवरून उदाहरण कसं तयार करायचं आणि ते कशा प्रकारे सोडवायचं ते आज आपण पाहूया. चला तर मग. तर विद्यार्थी मित्रांनो, पहा, दिलेल्या माहितीवरून उदाहरण तयार करणे व ती सोडवणे हा घटक आपण पाहणार आहोत. दिलेल्या माहितीवरून उदाहरण तयार करणे व ती सोडवणे. यामध्ये काय, की आपल्याला माहिती दिलेली असेल आणि त्यावरून आपण उदाहरण तयार करायचं आहे. दिलेल्या माहितीवरून बेरजेचे उदाहरण तयार करणे म्हणजे आपण आता पहिल्यांदा बेरजेचे उदाहरण कसं तयार करायचं ते पाहूयात आणि त्यानंतर मग वजाबाकीचे उदाहरण कसं तयार करायचं ते पाहूया. पहा, आपल्याला इथे एक माहिती दिलेली आहे. काय माहिती दिलेली आहे? पुरुषांची संख्या दिलेली आहे. पुरुषांची संख्या दिलेली आहे 1450 आणि स्त्रियांची संख्या दिलेली आहे. फक्त आपल्याला काय दिलेले आहे? पुरुषांची संख्या आणि स्त्रियांची संख्या. एवढ्याच माहितीवरून आपण काय करायचंय? उदाहरण तयार करायचंय. बरं, कसे उदाहरण तयार करायचंय ते आपण पाहूयात. पहा, आता हीच माहिती आहे. या माहितीवरून एक उदाहरण तयार केलं आपण. पहिलं उदाहरण काय होऊ शकते बघा. एका गावात पुरुषांची संख्या 1450. जी दिलेली माहिती आहे ती माहिती बदलायची नाही, फक्त त्या माहितीवरून उदाहरण तयार करायचंय. मग मी काय केलं, की मला काय वाटतं, आपण उदाहरण जे वाचत असतो, आतापर्यंत तुम्ही उदाहरणं सोडवलेली आहेत, उदाहरणं वाचलेली आहेत, बरोबर की नाही? त्या पद्धतीने आपण काय करायचंय, की पहा, एका गावात पुरुषांची संख्या 1450 व स्त्रियांची संख्या 1270 आहे. तर त्या गावात एकूण लोकसंख्या किती? जर आपल्याला काय सांगितलं, बेरीज जर म्हटलं, आता पहा, पुरुषांची संख्या आणि स्त्रियांची संख्या यांची बेरीज जर करायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल? एकूण लोकसंख्या किती आहे याचं टाकावं लागेल ना. म्हणून दिलेल्या माहितीवरून आपलं एक उदाहरण तयार झालं. ते उदाहरण कसं, की एका गावात पुरुषांची संख्या 1450 व स्त्रियांची संख्या 1270 आहे. तर त्या गावात एकूण लोकसंख्या किती आहे? म्हणजे एकूण म्हणजेच काय करणार, आपण त्या दोघांची बेरीज करणार. म्हणजे आपण काय करू, हे उदाहरण तयार केलं. आता हे उदाहरण आपण सोडवूया. पहा, पुरुषांची संख्या 1450 आणि स्त्रियांची संख्या किती? 1270. यावरून आपण काय केलं, एकूण लोकसंख्या विचारलं आणि एकूण लोकसंख्या म्हणजे काय करायची असते? बेरीज. शून्यामध्ये शून्य मिळवलं किती झाले? 0. 5 मध्ये 7 मिळवले किती झाले? 12. 5 आणि 7 12. हातच्याला किती आला? 1. 4 आणि 2 किती झाले? 6. हातच्याचा एक किती? 7. आणि 1 आणि किती? 2. म्हणजेच त्या गावची एकूण लोकसंख्या किती? त्या गावची, मग आपण असं लिहू शकतो, त्या गावाची किंवा त्या गावाची एकूण लोकसंख्या किती? 2720.
अशा प्रकारे आपण उदाहरण तयार करू शकतो आणि लिहू पण शकतो. त्यानंतर आपण तेच आपण जे आता उदाहरण सोडवलेलं आहे तेच उदाहरण आपण तिथे सोडून पाहिलेलं आहे. पहा काय केलंय, माहिती तीच आहे, माहिती तीच आहे. पहा पुरुषांची संख्या 1450 आणि स्त्रियांची संख्या 1270. फक्त उदाहरण एकाच माहितीवरून, दिलेल्या माहितीवरून आपण वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं तयार करू शकतो. असं नाही की आता तुमच्या वर्गातील तुमचा मित्र आहे, तुमच्या मित्राचं उदाहरण आणि तुमचं उदाहरण सारखंच यावं असं काहीही नाही. प्रत्येकानं वेगवेगळ्या पद्धतीनं उदाहरण तयार करू शकतो. आता पहा आपण पुरुषांची संख्या आणि स्त्रियांची संख्या पाहिली होती, बरोबर की नाही. पहा या उदाहरणामध्ये पुरुषांची संख्या आणि स्त्रियांची संख्या यावरून आपण हे उदाहरण तयार केलं. हीच माहिती वापरून आपण हे अशा प्रकारचे सुद्धा उदाहरण तयार करू शकतो. पहा काय केलं आपण, तिथं एका गावात होतं तर मी काय लिहिलं इथं, एका शेतात काम करणाऱ्या पुरुषांची संख्या. बघा पुरुषांची संख्या बदलली का नाही, दिलेली माहिती बदलायची नाही. आणि स्त्रियांची संख्या किती आहे 1270. तर त्या शेतात एकूण किती लोक काम करत आहेत, बरोबर की नाही. मला सांगा पुरुष काम करणारे पुरुष किती आहेत 1450 आणि स्त्रिया किती आहेत 1270. तर एकूण किती लोक काम करत आहेत असं विचारलं आहे, एकूण किती लोक काम करत आहेत. मग आपण काय करूयात, आपलं उदाहरण तयार झालं. मागे किती गावात लोकसंख्या होती असं विचारलं होतं, माहिती तीच होती, फक्त उदाहरण तयार करायचं होतं. आपण वेगवेगळ्या पद्धतीने उदाहरण तयार करू शकतो. पहा मग आपण यांचं काय केलं, सोडवायचं आहे उदाहरण. मग मला सांगा पुरुष किती होते काम करणारे 1450, बरोबर आहे. शेतात काम करणारे पुरुष किती 1450, स्त्रिया किती आहेत 1270. किती आहेत 1270. यांची बेरीज करा, 0 5 आणि 7 12, 12ला 2, हातच्याला 1, 4 आणि 2 6, 6 आणि 1 7 आणि 2 म्हणजे 2720. 2720 म्हणजे आपण असं म्हणू शकतो 2720. तर त्या गावात तर शेतात एकूण किती लोक काम करतायत, तर 2720 लोक. 2720 लोक शेतात काम करत आहेत. काम करत आहेत. किती लोक काम करत आहेत 2720. पहा मागे गावची लोकसंख्या किती होती. पहा उदाहरण तेच आहे, माहिती तीच असल्यामुळं फक्त उदाहरण बदललेलं आहे, उत्तर बदललेलं आहे का नाही. त्यात आपण गावची लोकसंख्या किती काढली होती याच माहितीवर आपण हे उदाहरण तयार केलं होतं, बरोबर ना. म्हणजे 2720 लोक काय करतात शेतात काम करत आहेत, बरोबर आहे. आता पहा याच माहितीवरून आपण अजून एक उदाहरण तयार करू शकतो. ते पहा कसं, म्हणजे माहितीवरून एकाच माहितीवरून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं तयार करू शकता. पहा आपण अजून एक उदाहरण तयार केलेलं आहे. क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी आलेल्या पुरुषांची संख्या 1450. पुरुषांची संख्या बदलली का नाही. स्त्रियांची संख्या 1270 आहे. तर क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी आलेल्या लोकांची संख्या किती. म्हणजे माहिती तीच आहे, माहिती तीच आहे, फक्त आपल्याला काय करायचं की उदाहरण बदलायचे. उदाहरण वेगवेगळ्या प्रकारची उदाहरण आपण तयार करू शकतो. गरजेचं आहे म्हणजेच क्रिकेटचा सामन्यासाठी आलेल्या लोकांची संख्या किती, म्हणजे एकूण लोकसंख्या विचारलेली आहे आपल्याला. मग मला सांगा सोडवायला सांगितलंय म्हणजे 1450 हे काय तर पुरुष आहेत, बरोबर आहे. त्यानंतर 1270 हे काय तर स्त्रिया आहेत, बरोबर आहे. आणि यांची काय करायची आपल्याला बेरीज, शून्यामध्ये मिळेल 0 5 आणि 7 12, हातच्याला 1 4 आणि 2 6 आणि 1 7 2 म्हणजेच सामना पाहण्यासाठी आलेल्या लोकांची संख्या किती, तर सामना पाहण्यासाठी क्रिकेटचा आपण क्रिकेटचा लिहू शकतो, क्रिकेटचा
क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी किती लोक आले होते? 2720 लोक. किती आलेल्या लोकांची संख्या किती? 2000. क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी आलेल्या लोकांची संख्या असं लिहू शकतो तुम्ही, किंवा लोक आलेल्या पाहण्यासाठी, क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी आलेल्या लोकांची संख्या. किती? 2720. तर विद्यार्थी मित्रांनो पहा की आपल्याला माहिती तीच आहे, एकाच माहितीवरून आपण वेगवेगळी उदाहरणं तयार करू शकतो आणि ती उदाहरणं आपण सोडवू शकतो. ठीक आहे. त्यानंतर आपण आता पुढील उदाहरणं पाहूया. आता आपण बेरजेची उदाहरण कशी तयार करायची ते पाहिलेलं आहोत. यावर आता आपण दिलेल्या माहितीवरून वजाबाकीचे उदाहरण तयार कसं करायचं ते आपण पाहूयात. आता दिलेली माहिती काय? आपल्या इथे दिलेली काय माहिती आहे की एका मोटारसायकलची किंमत 47,580 रुपये आहे, तर दुसऱ्या मोटारसायकलची किंमत 50,240 रुपये आहे. तर आता पहा, वजाबाकी म्हणजेच काय करायचंय? वजाबाकी म्हणजेच वजाबाकी हे दिलेल्या माहितीवरून वजाबाकीचं उदाहरण कसं तयार करायचं पहा. आपण एक उदाहरण तयार केलेलं आहे. आता मोटारसायकलची किंमत किती आहे? एका 47,580 आणि दुसऱ्या मोटारसायकलची किंमत किती आहे? 50,240. तर दोन्ही मोटारसायकलच्या किमतीतील फरक किती रुपयांचा आहे? बरोबर की नाही? वजाबाकी म्हणजेच काय? तर वजाबाकी मध्ये जर काय करायचं असेल, ही संख्या वजा करायची असेल तर आपण शाब्दिक उदाहरणामध्ये की किमतीतील फरक, यांच्या किमतीतील फरक म्हणजे फरक काढणे म्हणजे वजाबाकी करणे. म्हणजे दिलेल्या माहितीवरून जर तुम्हाला आपल्याला वजाबाकीचं उदाहरण तयार करायचं असेल तर त्या किमतीतील फरक किती किंवा त्या दिलेली संख्या असेल त्यांच्यातील फरक किती असं विचारलं तर ते वजाबाकीचं उदाहरण तयार होते. म्हणून एक लक्षात ठेवायचंय की वजाबाकीचं उदाहरण जर तयार करायचं असेल तर दिलेल्या संख्यामधील फरक किती आहे हे आपण त्या शाब्दिक उदाहरणामध्ये लिहायचं आहे. मी तुम्हाला एक ट्रिक सांगितलेली आहे ती लक्षात ठेवा की दोन संख्यांमधील फरक किती आहे, फरक काढणे म्हणजे काय करणे? वजाबाकी करणे. म्हणून आपण दिलेल्या माहितीचं आपल्याला वजाबाकी करायची आहे आणि वजाबाकी जर करायची असेल तर आपण काय करूयात? फरक काढायचा आहे. म्हणून आपण लिहिलंय तर दोन्ही मोटरसायकलच्या किमतीतील फरक किती आहे, किती रुपयांचा आहे. मग आपल्याला ते उदाहरण तयार झालं आपल्याकडे. मग आपण काय करूयात? सोडवूयात. उदाहरण सोडवायचं म्हणजेच वजाबाकी करायचे आणि वजाबाकी करताना आपल्याला माहिती आहे की मोठी संख्या आपण काय करतो? वर लिहितो 50,240. 50,240 आणि त्यामधून काय वजा करणार? एका मोटरसायकलची किंमत म्हणजे 47,580. बरोबर आहे. आता वजाबाकी करूयात आपण. शून्यातून शून्य गेले 0. 4 मधून 8 जातात का? नाही. हातच्या घेतला आपण, एक हातच्या इथे घेतला, इथे किती झाले? 14. इथे किती उरला हो? 1. 14 मधून 8 गेले, किती उरले? 6 उरले. इथे 1 जात नाहीत, इथे किती झाले? 9. आता 10 होतात, 10 मधला एक इथे घेतला, इथे किती झाले? 11 आणि इथे किती झाले? 4. 11 मधून 5 गेले, किती उरले? 6. 9 मधून 7 गेले, किती उरले? 2 आणि 4 मधून 4 गेले 0. म्हणजे 2660. 2660. दोन्ही जी मोटरसायकल आहेत त्या दोन मोटरसायकल मधली किमतीतील फरक किती आहे? तर दोन मोटरसायकलच्या किमतीतील फरक किती आहे? 2660 रुपये फरक आहे असं आपल्याला सांगता येईल. माहिती तीच आहे. आपण एक उदाहरण तयार केलेलं आहे. याच माहितीवरून आपण पुढचं उदाहरण आपल्याला तयार करता येते का ते पाहूयात. पहा, आता आपण तीच माहिती आहे, याच माहितीवरून दुसरं एक उदाहरण तयार करूयात. कसं उदाहरण तयार केलं पहा. आता आपण एखादं मित्राचं नाव, कोणाचंही तुम्ही एखादं नाव टाकू शकता. आपण इथे काय केलं पहा, राम नावाचं घेतलं. काय घेतलेलं आहे? राम घेतलेला आहे. काय केलेलं आहे? राम. रामने
खरेदी केलेल्या मोटारसायकलची किंमत. आता पहा, मोटारसायकलची किंमत आहे आपल्याला, आपण फक्त एखाद्याचं नाव टाकू शकतो, खरेदी करू शकतो. खरेदी करताना आपण खरेदी केलेली आहे. रामने खरेदी केलेल्या मोटारसायकलची किंमत 27,580 रुपये आहे व महेशने खरेदी केलेल्या मोटारसायकलची किंमत 50,240 रुपये आहे. तर आता पहा, फरक काढणे म्हणजे वजाबाकी करणे हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. परंतु मला सांगा, दोन्ही मोटारसायकलची किंमत जास्त कमी आहे म्हणजे सारखी आहे का? नाही, कमी जास्त आहे की नाही. म्हणजे कोण्या मोटारसायकलची किंमत जास्त आहे किंवा कोण्या मोटारसायकलची किंमत कमी आहे हे सुद्धा वजाबाकीमध्ये तुम्ही लिहू शकता. म्हणजेच महेशला बघा, महेशने किती रुपयाला खरेदी केली? 50,250 ला. आणि रामने किती केली? 47,000 ला. म्हणजे आपण असं म्हणू शकतो, महेशला मोटारसायकल खरेदी करण्यासाठी रामपेक्षा किती रुपये जास्त द्यावे लागले, किंवा असं सुद्धा म्हणू शकता, रामला महेशपेक्षा किती रुपये कमी लागले. इथं जास्त लागले का? कारण यानं जास्त रुपयाला खरेदी केले. तुम्ही इथं कमी सुद्धा म्हणू शकता. म्हणजेच आपण वजाबाकीमध्ये या दोन संख्यांमधील फरक किती असं सुद्धा उदाहरणामध्ये तुम्ही हे वापरून सुद्धा उदाहरण तयार करू शकता, किंवा च्यापेक्षा कितीने जास्त किंवा च्यापेक्षा कितीने कमी हे सुद्धा आपण काय करू शकतो, उदाहरणामध्ये लिहू शकतो. माहिती तीच आहे, परंतु उदाहरणं बघा कसं वेगवेगळ्या प्रकारे तयार आपण केलेली आहेत. मग मला सांगा, रामने खरेदी केलेल्या मोटारसायकलची किंमत आणि वजाबाकी करायची आहे, आणि आपल्याला माहितच आहे वजाबाकी आपण कशा प्रकारे मांडतो. 50,000 म्हणजे मोठी संख्या वर मांडायची. 50,240 वजा किती आहे हो? 47,500 किती? 80. शून्यातून शून्य गेले 0. 14तून 8 गेले किती उरले हो? 6. इथे किती उरले? 11तून 5 गेले किती उरले? 6. इथे किती राहिले? 9. 9तून 7 गेले 2. आणि 4मधून 4 गेले किती उरले? 0. म्हणजे 2,660. म्हणजे रामपेक्षा किती रुपये जास्त द्यावे लागले. म्हणून तुम्ही लिहू शकता, महेशला रामपेक्षा किती रुपये जास्त द्यावे लागले? 2,660 रुपये. 2,660 रुपये जास्त द्यावे लागतील. किती रुपये जास्त द्यावे लागतील? 2,660. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, उदाहरणामध्ये माहिती एकच आहे, फक्त उदाहरण लिहिण्याची पद्धत वेगवेगळी आहे. मग तुम्ही अशा प्रकारे उदाहरण लिहू शकता. ठीक आहे. त्यानंतर आता आपण स्वाध्याय, या स्वाध्यायामधील आपल्याला जे काही उदाहरणं दिलेली आहेत, या उदाहरणांमध्ये उदाहरणं म्हणजे आपल्याला जे काही उदाहरणं सोडवायची आहेत, ती उदाहरणं म्हणजे आपल्याला माहिती दिलेली असेल त्यावरून आपण उदाहरण तयार करायचे आहे आणि सोडवायचं आहे. पहा, आपला प्रश्न काय सांगतो, दिलेल्या माहितीवरून प्रत्येकी बेरजेचे एक आणि वजाबाकीचे एक उदाहरण तयार करा. म्हणजे दिलेली जी माहिती आहे यावरून आपल्याला वजाबाकीचे एक उदाहरण आणि बेरजेचे एक उदाहरण अशी दोन उदाहरणं तयार करायची आहेत आणि ती सोडवायची आहेत. पहिला प्रश्न काय आहे, म्हणजे पहिल्या प्रश्नामध्ये काय माहिती दिली आहे ती पाहूयात आणि आपण त्याच्यावर उदाहरण तयार करूयात. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, पहिल्या उदाहरणामध्ये आपल्याला माहिती दिलेली आहे, एका कंपनीच्या वॉशिंग मशीनची किंमत 19,999 रुपये, तर दुसऱ्या कंपनीच्या वॉशिंग मशीनची किंमत 21,550 रुपये आहे. तर यावरून आपल्याला एक उदाहरण तयार करायचं आहे. एक बेरजेचं आणि एक वजाबाकीचं उदाहरण तयार करायचं आहे. मग आपण काय करूयात, पहिल्यांदा उदाहरण तयार करूयात. आपण काय येईल याचं उदाहरण तयार करताना मग हेच आपल्याला माहिती तर हीच वापरायची आहे. आपण असं करू शकतो. आता मला सांगा, बेरीज म्हणजे काय करणे, एकूण करणे. मग आपण असं लिहू शकतो, एका कंपनीच्या, बरोबर की नाही, एका कंपनीच्या, ही जी माहिती आहे तीच वापरली आहे. इथे ऑलरेडी आपल्याला मोठं दिलेलं आहे, पण आपण असं मोठं पण लिहू शकतो, एका कंपनीच्या वॉशिंग मशीनची, एका कंपनीच्या वॉशिंग मशीनची किंमत किती दिलेली आहे तेवढी लिहायची.
वॉशिंग मशीनची किंमत 19,999 रुपये. 19,999 रुपये असून 999 रुपये 19,999 रुपये असून दुसऱ्या कंपनीच्या वॉशिंग मशीनची किंमत दुसऱ्या कंपनीच्या वॉशिंग मशीनची किंमत 21,550 रुपये. 21,550 रुपये आहे. तर रामला दोन्ही कंपनीचे वॉशिंग मशीन खरेदी करण्यासाठी किती रुपये लागतील? किती रुपये लागतील? पहा, माहिती तीच आहे. या माहितीवरून आपण प्रश्न तयार केलेला आहे. पहा, काय उदाहरण तयार झालं. एका कंपनीच्या वॉशिंग मशीनची किंमत 19,999 रुपये असून दुसऱ्या कंपनीच्या वॉशिंग मशीनची किंमत 21,550 रुपये आहे. तर रामला दोन्ही कंपनीचे वॉशिंग मशीन खरेदी करण्यासाठी किती रुपये लागतील? बरोबर आहे. उदाहरण तयार केलंय आपण. बरोबर आहे. यावर आपण काय करूयात, सोडवूयात. या उदाहरण जर आपण सोडवलं तर बेरीज करायची. आपण पहिल्यांदा बेरीजचं उदाहरण तयार केलं होतं. 19,999 अधिक किती हो, 21,550. किती? 550. 21,550. मग आपण यांची बेरीज करूयात. पहिली 9 मध्ये शून्य मिळवले. 9 9 5 14. हातच्याला किती? 1. 9 5 14. 14 आणि 1 किती हो, 15. हातच्याला किती? 1. 9 आणि 1 10. 10 आणि 1 11. हातचे आले किती? 1. 1 आणि 2 3. 3 आणि किती? 4. म्हणजेच रामला किती रुपये लागतील? म्हणून रामला 41,549. बरोबर आहे ना. पुन्हा एकदा बघा, 9 मध्ये शून्य मिळवले. 9 9 5 14. हातच्याला 1. 9 5 14. 14 आणि 1 15. 15 ला 5. हातच्याला 1. 9 आणि 1 10 आणि 1 11. हातच्याला 1. 2 आणि 1 3 आणि 1 4. बरोबर आहे. 41,549 रुपये लागतील. किती रुपये लागतील? ठीक आहे. पहा, आपण उदाहरण तयार केलं. रामला किती रुपये लागतील आणि ते सोडवलं सुद्धा. किती लागतील या दोघांची बेरीज केली. बेरीजचं आपण एक उदाहरण तयार झालेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण आता याच उदाहरणावरून वजाबाकीचं उदाहरण तयार करायचं आहे. त्यावरून आता वजाबाकीचं उदाहरण कसं तयार करूयात. पहा, माहिती तीच आहे, फक्त वजाबाकीचं तुम्हाला माहिती आहे. आता वजाबाकी म्हणजे काय करायचंय, फरक करायचंय. म्हणजे आपण असं म्हणू शकतो, एका कंपनीच्या तेच लिहायचं आपल्याला. एका कंपनीच्या
वॉशिंग मशीनची किंमत वॉशिंग मशीनची किंमत मशीनची किंमत वॉशिंग मशीनची किंमत 19,999 19,999 रुपये आहे. व दुसऱ्या कंपनीच्या वॉशिंग मशीनची किंमत वॉशिंग मशीनची किंमत 21,550 आहे. 21,550 आहे. 21,550 आहे. तर दोन्ही मशीनच्या किमतीतील फरक किती आहे की नाही? वजाबाकी आहे ना, मशीनच्या किमतीतील फरक किती आहे? फरक किती आहे असं उदाहरण तयार होईल. किंवा तुम्हाला माहिती आहे दोन्ही मशीनच्या किमतीतील फरक किती आहे, अशा प्रकारे एक उदाहरण तयार होईल. किंवा पहिल्या मशीनची किंमत दुसऱ्या मशीनच्या पेक्षा कितीने जास्त आहे किंवा कितीने कमी आहे, हे उदाहरण काय करायचं आपण सोडवायचं आहे. बरोबर आहे. वजाबाकी करायची आहे आणि याची वजाबाकी आपण करू शकतो कशी? 21,550 मधून काय करायचंय? 19,999 काय करायचे आपल्याला वजा करायचे. 10 मधून 9 गेले किती उरले? 1 उरला. इथे किती उरले हो? इथे किती झाले? 4. 14 तून 9 गेले किती उरले? 14 तून 9 गेले इथे 14, इथे किती झाले? 4. 14 तून 9 गेले किती उरले? 5. बरोबर आहे. आता वरी पण 4 होते, 4 च्या पुढे 1 घेतला इथे 0 झाले. 14 मधून 9 गेले किती उरले? 5. इथे 1 आणि इथे किती झाले? 10. 10 मधून 9 गेले 1 आणि 0ला 0. म्हणजेच दोन्ही वॉशिंग मधील किमतीतील फरक किती आहे? तर 1,551. किती फरक आहे? 1,551. तर अशा प्रकारे आपल्याला उदाहरणं दिलेली आहेत. ही उदाहरण तुम्ही या दिलेल्या माहितीवरून उदाहरणं तयार करा आणि ती उदाहरणं कशी सोडवायची आहेत ते आता आपण पाहिलेलंच आहे. यावरून तुम्ही दिलेल्या माहितीवरून उदाहरण तयार करा, ती सोडवा आणि आपल्या शिक्षकांना दाखवा आणि त्यांच्याकडून तपासून घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण दिलेल्या माहितीवरून बेरीज व वजाबाकीची उदाहरणे तयार कशी करायची ते शिकलेलो आहोत. निश्चितच तुम्हाला दिलेल्या माहितीवरून बेरीज व वजाबाकीची उदाहरण तयार करायला तुम्ही शिकला असाल. आपण काही उदाहरणे इथे सोडून घेतलेली आहेत. आपल्या स्वाध्यायामधील जी दिलेली उदाहरणं आहेत, जी दिलेली माहिती आहे, त्या माहितीवरून एक उदाहरण तयार करा आणि ते सोडून आपल्या वर्ग शिक्षकांना किंवा आपल्या विषय शिक्षकांना दाखवून त्यांच्याकडून तपासून घ्या. धन्यवाद.